नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत शनिदेवाच्या जन्माची कथा. शनिदेवांची कथा. शनिदेवाला हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात महत्त्वाच्या देवतांपैकी एक मानले जाते. तो न्यायाचा देव म्हणून ओळखला जातो आणि लोकांना त्याच्या कृत्यांबद्दल मिळालेले पुरस्कार आणि शिक्षेसाठी तो जबाबदार असल्याचे म्हटले जाते. शनिदेवाची कथा एक मनोरंजक आहे, धडे आणि नैतिकतेने भरलेली आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनात लागू केली जाऊ शकते. हिंदू पौराणिक कथेनुसार शनिदेवाचा जन्म सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांच्या पोटी झाला. तो मृत्यूचा देव यमाचा धाकटा भाऊ होता. तथापि त्याच्या भावाप्रमाणे शनिदेवाचे इतर देवतांनी स्वागत केले नाही. हे त्याचे कारण होते, जे गडद आणि अंधकारमय असल्याचे म्हटले जाते आणि कठोर न्यायाधीश म्हणून त्यांची प्रतिष्ठा होती. शनिदेवाच्या जन्माची कथा अशी आहे. एकेकाळी सूर्यदेव छायाकडे आकर्षित झाले होते, जी तिच्या सौंदर्य आणि कृपेसाठी प्रसिद्ध होती. तथापि छायाला सूर्यदेवामध्ये रस नव्हता आणि त्याऐवजी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी ध्यान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या ध्यानादरम्यान तिने स्वतःची एक सावली तयार केली, जी छाया यांचे नाव बनली. सूर्यदेवाने खऱ्या छायाची सावली समजली आणि तिच्यासोबत एक मूल झाले. हे बालक शनिदेव होते. जसे जसे शनिदेव मोठे झाले तसे तसे ते त्यांची कठोर आणि क्षमाशील स्वभावासाठी ओळखले जाऊ लागले. अगदी छोट्याशा चुकांसाठी तो लोकांना शिक्षा करायचा आणि या कारणास्तव अनेकांना त्यांची भीती वाटायची. तथापि एक व्यक्ती होती जी शनिदेवाला घाबरत नव्हती, त्यांची आई छाया. छाया शनिदेवावर बिनशर्त प्रेम करत होती आणि तिचा कठोर स्वभाव त्याचा दोष नाही हे तिला माहीत होते. तिचा असा विश्वास होता की त्याला त्याच्या व्यक्तिमत्वाचा वारसा त्याचे वडील सूर्यदेव यांच्याकडून मिळाला आहे. शनिदेवाची इतर देवतांचे वैर असूनही छाया नेहमी आपल्या मुलाच्या पाठीशी उभी राहिले आणि आवश्यक तेव्हा त्याचे रक्षण केले. कालांतराने शनिदेव एक शक्तिशाली आणि न्यायी न्यायाधीश म्हणून ओळखले जाऊ लागले. लोक त्यांच्याकडे सल्ला आणि मार्गदर्शनासाठी येत असत आणि तो त्यांना नेहमी प्रामाणिक आणि सत्य उत्तरे देत असे. त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकाला त्याच्या कृतीसाठी जबाबदार धरले पाहिजे आणि तुम्ही कोणीही असाल तरीही न्याय मिळाला पाहिजे. शनिदेवाची बुद्धी आणि न्याय स्वभावावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक म्हणजे राजा विक्रमादित्यांची कथा. राजा विक्रमादित्य त्याच्या शहाणपणासाठी आणि न्यायासाठी ओळखला जात होता, परंतु त्याला शनिदेवाच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची होती. त्याने शनिदेवाला आपल्या राज्यात आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना अनेक कठीण प्रश्न विचारले. शनिदेव सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकले आणि राजा विक्रमादित्य त्याच्या ज्ञानाने आणि बुद्धीने प्रभावित झाला. दुसरी कथा म्हणजे शनिदेव आणि भगवान हनुमान यांची कथा. भगवान हनुमान एकदा शनिदेवाच्या राज्यात जात असताना त्यांना शनिदेवाने अडवले. शनिदेवाला हनुमानाचा धडा शिकायचा होता म्हणून शनिदेवाने आपला पाय हनुमानाच्या समोर ठेवला, त्याचा मार्ग अडवला. हनुमान हा शक्तिशाली आणि निर्भय देव असल्याने मागे हटला नाही. त्याऐवजी शनिदेवाचा पाय उचलला आणि त्याचा मार्ग मोकळा करून घेतला. हनुमानाच्या सामर्थ्याने आणि धैर्याने शनिदेव प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला नशीब आणि भाग्याचा आशीर्वाद दिला. त्याची कठोर प्रतिष्ठा असूनही शनिदेव त्याच्या परोपकारासाठी स्वभावासाठी देखील ओळखले जातात. तो एक देव मानला जातो जो कठोर परिश्रम करतो आणि प्रामाणिक राहतो आणि जे फसवणूक करतात किंवा शॉर्टकट घेतात त्यांना शिक्षा करतात. अनेक लोक शनिदेवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आणि त्यांचा क्रोध टाळण्यासाठी त्यांची पूजा करतात. शनिदेवाच्या उपासनेशी संबंधित अनेक विधी आणि परंपरा आहेत. महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर
महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिर हे सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे, जे शनिदेवाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की मंदिर अद्वितीय आहे, कारण त्याला कोणतेही दरवाजे किंवा कुलूप नाही. कारण लोकांचा असा विश्वास आहे की शनिदेव स्वतः मंदिराचे आणि त्यांच्या भक्ताचे रक्षण करतात. आणखी एक लोकप्रिय परंपरा म्हणजे शनिवारचा उपवास, जो शनी देवाच्या उपासना करणारे अनेक लोक करतात. शनिवारी भाविक धान्यापासून बनवलेले कोणतेही अन्न खाणे टाळतात आणि त्याऐवजी फळे आणि भाज्या खातात. हे तपश्चर्या म्हणून आणि शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी केले जाते. शनिदेवाची कथा ही आपल्या जीवनातील न्याय आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवते. शनिदेव हा एक देव आहे जो कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाचे फळ देतो आणि जे फसवणूक करतात किंवा शॉर्टकट घेतात त्यांना शिक्षा करतात. त्यांच्या शिकवणीचे पालन करतात. प्रामाणिक आणि न्याय जीवन जगून आपण त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो आणि त्यांचा क्रोध टाळू शकतो. माझी शनिदेव जन्माची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.